ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दहीहंडीच्या दिवशी सुभेदारांच्या घरात एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असतो। या सगळ्यामध्ये असं घडून जातं की खूप मोठा सगळ्यांना चांगला धक्का बसतो। ज्या टायमाला सायली दहीहंडी फोडत असते त्या टायमाला अद्वैत घरातून बाहेर पडलेला असतो आणि तिचा पूर्ण शरीर रक्ताने बंबाळ झालेला असतो। त्याच टायमाला तो अर्जुनला सांगत असतो की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि तो त्याच टायमाला बेशुद्ध पडतो आणि हे सगळं आता सायली वर्ण ऐकत असते। ती सायलीला हे सगळं सत्य ऐकून तिला पण चांगला धक्का बसतो। त्याने ते मधुभाऊंच्या हातात सायलीचं लहानपणीचं गाठोडं आणि लॉकेट आणि तिचा फ्रॉक हे सगळं त्यांच्या हाती लागलेलं असतं। त्यानंतर अद्वैतवर झालेला हल्ला हे ऐकून आणि बघून सायलीला पण चांगलीच चक्कर येते आणि ती खाली पडते आणि ते सायलीचा सगळा उपचार हा अश्विन करत असतो। बघायला गेलो तर अश्विनच्या मनात सायली आणि अर्जुनच्या बद्दल राग असतो आणि त्या अश्विनला आपल्या सायलीचा चांगलपणा आठवत असतो आणि भूतकाळात तिने कशी आपल्याला मदत केली हे सगळं त्याला आठवत असतं। ते भूतकाळात अश्विनला आठवत असतं की मी अर्जुन आणि सायलीची वाईट असलो तरी ते माझ्याशी भूतकाळात चांगले होते। तरी पण तो अश्विन सांगायला लागतो की तुमच्यामुळे माझी बायको जेलमध्ये गेली आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी तुम्हाला कधीच पुढे माफ करणार नाही।